सेकंड मिरर वर्क टाका कसा करायचा ते बघूया. तर इथं मी 4 पदरी रेशम घेतला आहे, हात शिलाईची सुई आणि मिरर जो आहे ग्लू लावून टक केला आहे. आता मी त्याचे कोणं 4-4 कोणं जे आहेत ते पॅक करणार आहे. सो बरोबर त्याचा मिडल पॉईंट काढून घेऊन खालच्या साईडून सुईवरती काढली म्हणजे गाठ खाली बसेल आणि पुढच्या साईडला सेम डिस्टन्सला खाली घालायचं आहे, डिस्टन्स ठेवून खाली घालायचं आहे आणि मिररच्या मध्यभागीच घालायचं आहे. म्हणजे 2 सेंटर काढायचं आहे, एक बाजूचा 2 सेंटर काढायचे आणि असंच करून घ्यायचं आहे. तर जो कोपरा आता आपल्याला मिळाला आहे ना, तो कोपरा पूर्ण स्टिच करायचा आहे. स्टिच म्हणजे पॅक करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या साईडून वरती काढला, परत पुढच्या साईडला खाली घालते. जर तुम्हाला समजलं नाही तर एकदा सोडून 2 ते 3 वेळा पहा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजून जाईल. आणि जरी चुकून स्टिचिंग आपलं वरती खाली गेली, धाग्यामध्ये गॅप आला तर काही प्रॉब्लेम नाही, डबल त्याच्यावरून टाकला तर एकदम परफेक्ट स्टिचेस येऊन जातात. आता राऊंड मिरर वर्कचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, तर पटापट जाऊन चेकआउट करा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर इथं फक्त मी 2 बाजू टक करून दाखवते, बाकीची 2 बाजू सेम टू सेम त्याच पद्धतीने टक करायच्या आहेत. तर इथं पहा गॅप पडलेला आहे, तर मी थोडंसं एक बॅक जाऊन तिथं पॅक करणार आहे. ते नंतर लक्षात आलं की थोडंसं गॅप आला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता ही डिझाईन कव्हरअप. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटही करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल तेही सांगा. ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत आरीवर्कच्या. सो तुम्हाला जर क्लास करायचा असेल फॅब्रिक प्रिंट, आरीवर्क, साडी गोंडे, तर फटाफट मॅसेज करा. कॉन्टॅक्ट नंबर आहे बायोमध्ये दिलेला आहे, सो तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. लॉक कसं टाकायचा त्याचा स्पेशली व्हिडिओ मी ह्याच्या आधी एक पोस्ट केलेला आहे. सो तुम्ही त्याच पद्धतीने लॉक टाकायचा आहे. जर लॉक प्रोसेस तुम्हाला जमत नसेल, 1-2 वेळा तुम्ही तो व्हिडिओ बघून ट्राय करा. परफेक्ट लॉक सिस्टीम आहे, बिलकुलही निघत नाही. तर तिथे जाऊन बघू शकता.